तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक पैशांच्या जोरावर लढवली जात असल्याचा गंभीर आरोप वंचित आघाडीचे नेते मिलिंद रोकडे यांनी केलाय। नागरिकांना आजही मूलभूत सुविधा मिळत नाहीत। तालुक्यात असंख्य प्रश्न प्रलंबित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काक्रंबा घाटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याचं मिलिंद रोकडे यांनी जाहीर केलं आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये जे आहे डोकेदुखी वाढताना पाहायला मिळते। वंचित आघाडीचे आक्रमक आणि लढवय्या नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं ते नेते आज एकंदरीत जे आहे काक्रंबा या गटातून जे आहे आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। भैया कसं बघताय, काय एकंदरीत निवडणुकीची तयारी आहे? बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। गेले अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगलेली आहे, परंतु ग्रामीण भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। जिल्हा परिषदच्या शाळा बंद आहेत, आरोग्य खात्याची सुद्धा असून त्याचा काय उपयोग नाही, तर मूलभूत सुविधा नाहीत। शिक्षणाचं कुठलंही साधन ग्रामीण भागामध्ये जे गेल्या 20 वर्षाखाली होतं आता ह्या 20 वर्षामध्ये सगळं विस्कळीत झालंय, शाळा बंद पडलेल्या आहेत। तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहोत वंचित बहुजन आघाडी, आणि हाच मुद्दा आमचा सध्या ग्रामीण भागामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीला असणार आहे। तर खूप मोठं भारतीय जनता पार्टीचं तगडं आव्हान आहे तालुक्याभरामध्ये, कसं बघताय सगळं? नाही, मी याला आव्हान वगैरे मानणार नाही, कारण आता जनता शहाणी झालेली आहे ग्रामीण भागातली। कारण जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडत आहेत, त्यांनी प्रस्थापित स्वतःच्या शाळा उभा केल्यात, आणि उभा जरी केल्या असल्या तर तिथं दर्जेदार शिक्षण नाही आहे। ही गोष्ट ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा माहित आहे। तसेच आरोग्य खातं सुद्धा बंद पडल्यासारखं आहे, कारण आरोग्याची कुठलीही सुविधा चांगली दर्जेदार दिली जात नाही। ह्या सगळ्या मुद्द्यावर जनतेचं लक्ष आहे, त्याच्यामुळं आमच्यासमोर तगडं आव्हान वगैरे नाही, फक्त पैशाचा जोर असणार आहे, आणि पैशाच्या जोरापुढे आमचं काम आहे। आम्ही सर्वसामान्यामध्ये रस्त्यावर उतरून दररोजच आम्ही राखीव पडलं म्हणून उभा नाही, तरी सर्वसामान्य जनतेच्या समोर दररोजच काम करण्यासाठी उभा असतो। अशा पद्धतीने जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यातले व्यथा आणि एकंदरीत अर्थकारण व्यवस्थित कशा पद्धतीने या ठिकाणी तालुक्याचा विकास झाला ते एकंदरीत सांगण्यात येत आहे। तालुक्यामध्ये किती उमेदवार लढवत आहे, काय तालुक्यातली परिस्थिती आहे? अनेक उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला या ठिकाणी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे, आणि चांगल्या ताकदीने आम्ही लढवत आहोत। आता अनेक उमेदवाराचे फॉर्म भरून झालेले आहेत, आणखी काही उमेदवार आहेत बाकी। आता लवकरच तुम्हाला आम्ही फायनल गोष्ट सांगू। अशा पद्धतीने जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जे आहे आपले उमेदवार जे आहे रिंगणात उतरले। आता कितपत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।